पोटात आणि होटात आणि अन्यायाशी भिडताना थेट त्याची परिणामाची चिंता न करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती। या निमित्त आपण अधिक आज जाणून घेणार आहोत यवतमाळ जिल्ह्याचे पहिले आमदार श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगीनवर। बाळासाहेब ठाकरेंची एक सभा झाली आणि तुम्ही आमदार झाले। नेमकं तुमच्या पायनीतले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना काय उजाळा द्याल आणि काय सांगाल? आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, संपादक आणि आम्हाला घडवणारे, आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे माझ्या सभेला ते आले आणि मला विजयी करण्याचा मान मिळाला आणि या त्यांचं माझ्यावर जे उपकार आहे, पद प्रतिष्ठा मला मिळाली म्हणून आजही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जयंतीचे कार्यक्रम सर्वांना घेऊन करतो आणि मैदानी खेळ क्रिकेट हा जिवंत ठेवून आर्नी ही क्रिकेटची पंढरी करण्याचा माझा मानस आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। नक्कीच बाळासाहेब ठाकरे मुंबईतून एक डरकारी मारल्याच्या नंतर महाराष्ट्रासह देशभरातनी खळबळ उडायची, दरारा त्यांचा कायम होता। आज बाळासाहेब हयात नाही आणि 2 वर्षापूर्वी शिवसेनेतनी एक संघ शिवसेनेत त्याचे 2 गट पडले। आज बाळासाहेब हयात असताना 2 जर गट पडले असते तर नेमकं काय परिणाम झाला असता आणि काय सांगाल तुम्ही? वंदनीय शिवसेना प्रमुखाच्या एका आवाजावर आम्ही सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसैनिक त्यांच्या आव्हानाला आम्ही साथ देत होतो आणि आज जे पक्षामध्ये गद्दारी करून काही लोक गेलेले आहेत, परंतु आम्ही पक्षात ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्यांना AB फॉर्म दिले आणि ते गद्दारी करून निघून गेले त्यांचा मी त्रिवार निषेधच करतो आणि आम्ही ज्या पक्षात जेव्हा शिवसेनेत मातोश्रीमध्ये घडलो त्या मातोश्रीची आयुष्यभर प्रामाणिक राहण्याचा संकल्प करतो। प्रथमच आमदार म्हणून विधानसभा सभागृहात निवडून गेलात आणि 5 वर्ष आमदार राहिलात। त्यानंतर आता 2 गट पडल्यानंतर कदाचित तुम्हालाही संधी आली असेल, ऑफर आली असेल, नेमकं तुम्ही ठाकरे गटातच का आहे आजही? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे मला जे पद प्रतिष्ठा मिळाली, मी आयुष्यभर ठरवलं, अनेक मला प्रलोभनं आश्वासनं मिळाली, परंतु मी कधीही पक्षाशी बेईमानी नाही करायचा माझा निर्णय असल्यामुळे मी आजही शिवसेनेत काम करतो आणि वंदनीय शिवसेना प्रमुखाचा विचार हे महाराष्ट्राभर सतत पुन्हा नव्या जोमानं आम्ही काम करून पुन्हा उभारी घेऊ। नक्कीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक मुंबईत दरकारी मारल्याच्या नंतर त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रात परिणामाची चिंता न करता आपला जीव पणाला लावून त्यांच्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी करणारे शिवसैनिक आजही बाळासाहेब मुनगीनवारसारखे निष्ठावंत सैनिक त्यांच्याच शिवसेनेमध्ये आणि त्यांच्याच मातोश्रीची निष्ठा राखून आहेत। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।